Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। मुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। मुख्यमंत्री शिंदेंना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं। दरम्यान हे माझं शेवटचं उपोषण असून विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो, इथून पुढेही मानणारे तिथून मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर। परंतु त्यांचे ओएसडी असे लोकांना घेऊन दिल्लीला आता मुंबई संपली, आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले जातात। तिकडून काय बनवून आणतात काय माहित, काय आणलं असं साच्या बनवून, काय मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक। ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही, कारण हे षडयंत्र सरकार घडून आणताय ना, ते काय बळीचे बकरे करणार आहेत त्यांना। मनोज पाटील साहेबांचा कदाचित गैरसमज झाला असेल, या बाबतीत सुद्धा त्यांना जर काय म्हणायचं असेल तर जरूर त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्या प्रतिनिधींना त्यांनी जरूर सरकारकडे चर्चेला पाठवावं। सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे, पण मी आपल्याला विश्वासाने सांगतो राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे। मनोज पाटील जरांगे साहेब जे म्हणतायत तसं कुठलंही कटकारस्थान त्यांच्या विरुद्ध अगर इतर कोणाही विरुद्ध सरकारला करण्याची काहीही आवश्यकता नाही। त्यांचे मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर? आम्ही आंदोलक आहेत, आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवण्याचं काम असतं आंदोलकाचं। मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं आणि आम्ही विश्वास ठेवलाय। करायचं का नाही ते बघतो आम्ही। थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार? कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असतात, लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी, सगळ्या जाती धर्माला घेऊन, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत। मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं। मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये, कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे। त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा निवडणारा त्यांनीच कायदा करावा। मराठा आरक्षणासंदर्भातील विषय सरकार लवकरच तडीस काढणार असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं। दरम्यान सरकार परतल्यास सलाईन काढून टाकणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीस काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीस काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही देत मरायला। सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे। त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आमरण उपोषण करणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं। अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे। ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आमरण उपोषण करणार असं त्यांनी म्हटलं।
आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये, शासनाने तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसीच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून आम्ही अंतरवली सराटी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली असं म्हणत ऑर्गनायझर या आरएसएसच्या मुखपत्रामधून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले। महाराष्ट्रामधील राजकारणाचा दाखला देत भाजपला घरचा आहेर देण्यात आलाय। अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। वास्तविक भाजप आणि शिंदे गट यांना सहज बहुमत मिळालं असतं। संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांना भाजपनं नेते बनवलं। 26/11ची घटना हा संघाचा कट होता असा आरोप करणारे पुढे भाजपमध्ये येऊन नेते झाले। भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यांबद्दल खेद व्यक्त केला नाही किंवा माफीही मागितली नाही। महाराष्ट्रातील खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला गेला। भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाउट एनी डिफरन्स अशी झाली आहे। भाजपमधील नेते हे त्यांनाच राजकीय वास्तव कळतं या मोठ्या भ्रमात आहेत। भाजपनं निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवकांसोबत संपर्कही केला नाही। निस्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं। ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत। देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत। देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। हे ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही। ते कृती करत नाहीत। मोहनराव भागवत काल बोलले, कृतीत दाखवा। तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका। तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा। प्रवचन आता फार जास्त झालेले आहेत। हा देश संकटात आहे। या देशामध्ये एक अत्यंत दोलायमान अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे। हे सरकार किती काळ टिकेल सांगता येत नाही। मी ते वाचलेलं नाही, जरूर मी त्याचंही वाचन करेन, त्याचंही माहिती समजून घेईन। आणि आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला भेटलो, ज्या वेळेला त्याच्यानंतर सुद्धा अमितभाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, नड्डाजी असतील यांच्या गाठीभेटी झाल्या, माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीभेटी झाल्या। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळा चर्चा झाली। कुठेही त्यांच्यापैकी कोणाही कडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। राज्यसभेचा अधिकृत उमेदवार हा उद्या सकाळी घोषित करणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे। प्रफुल्ल पटेलांची जागा रिक्त झाल्यामुळे त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, भुजबळ आणि बाबा सिद्दीकी यांची नावं चर्चेत आहेत। राज्यसभेची पोटनिवडणूक आहे, उद्या शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरायचा। राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे, महायुतीत काय ठरलंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी जागा आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेन। पण चर्चा ती आहे की सुनेत्रा पवार यांना उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल। आम्हाला विधानसभा जिंकून राज्य हातात घ्यायचं आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत आणि याच वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवारांनी हे वक्तव्य केलं आहे। आम्हाला राज्य हातात घ्यायचं आहे, तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यायला हवी असं आवाहन इंदापूरमध्ये शरद पवारांनी शेतकऱ्यांना केलं आहे।
इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू, पण ते काय लगेचच्या लगेच होणार आहे. त्याला तुम्ही मला 4-6 महिने द्या. 4-6 महिन्यात मला सरकार बदलायचं. ते सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे त्याची गरज घेता येत नाही. शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता दिली त्यांच्यासाठी करायचं. त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथवंच रस मला समजू शकत नाही. आणि त्यामुळं आज ज्यांच्या हातात सत्ता त्यांना आम्ही सांगू, विनंती करू. पण जर नाही घडलं तर मला 4-6 महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार तुम्हाला लोकांच्या हातात द्यायचे. आणि कसं ठीक होत नाही बघ. आम्हाला विधानसभा जिंकायची, राज्य हातात घ्यायचं. त्याला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आम्ही आमदार द्यायला तयार आहेत ना. तर मणिपूरवर 1 वर्षानंतर मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. मोहन भागवत बोलले आता तरी मोदी मणिपूरला जाणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय. जगह जगह और समाज में कलह ये नहीं चलता. अब 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है. उसके पहले 10 साल शांत रहा. पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है. कौन उस पर ध्यान देगा? प्राथमिकता देके उसका विचार करना ये कर्तव्य है. 1 वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही, थोडं नाही. ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का? कारण निवडणुकीच्या शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो, त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे. आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही. कोकण पदवीधर मतदारसंघामधला महायुतीचा पेच आता सुटलेला आहे. शिंदे गटाच्या संजय मोरेंनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळे भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला. तर विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे अॅडव्होकेट महेंद्र भावसार, शिंदे गटाचे किशोर दराडे आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे निवडणुकीच्या मैदानात असतील. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाचे शिवाजी नलावडी, ठाकरे गटाचे ज.म. अभ्यंकर, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे आणि भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडी हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये थेट लढत असेल. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये थेट लढत असेल. उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा संपर्क प्रमुखांसोबत आज बैठक घेतली. विधानसभा निहाय संपर्क प्रमुखांकडून उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला आहे. आठवडाभरामध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांना अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या. ठाकरे लागले विधानसभेच्या कामाला. संपर्क प्रमुखांना ठाकरेंच्या सूचना. उद्धव ठाकरेंनी घेतला 288 मतदारसंघांचा आढावा. कोणता मतदारसंघ अनुकूल या संदर्भात बैठकीत चर्चा. मतदारसंघ अनुकूल नसल्यास तो महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला द्यावा यावर बैठकीत चर्चा. शिवसेना वेगळी लढली तर चित्र काय राहील, आघाडीत लढली तर काय चित्र राहील याबाबत अहवाल मागवला. उद्धव ठाकरेंनी 7 दिवसात संपर्क प्रमुखांकडून अहवाल मागवला. लोकसभेत आपण कुठे कमी पडलो याचा ठाकरेंनी आढावा घेतला. सरकार रोजगार देण्यात कमी पडलं, शेतकरी वाऱ्यावर, महागाई वाढली हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना ठाकरेंनी दिल्यात. 25 वर्षांपूर्वी जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होणारी शिवसेना दाखवून द्या असंही ठाकरेंनी सांगितलंय. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका होतील त्या हेतूनं या 288च्या 288 मतदारसंघामधला आढावा, लोकसभा निवडणुकीचा अहवाल मान्य उद्धवजींनी मागवलेला आहे. निश्चित 8 दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर
ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे, अशा सूचना सगळ्यांना देण्यात आल्या. पण कोणीही 288 ची भाषा करू नये. कोणीही, आपण जर मित्र आहोत तर आधी मित्र एकत्र बसतील, कशा वाटाघाटी करायच्या ते बघतील, समजवतील, समजतील आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ नये. एवढी घाई काय आहे? अजून 4 महिने आहेत इलेक्शनला. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. पुरंदर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनी नेत्यांनी ताब्यात घेतल्या. विजय शिवतारे, अशोक टेकवडे यांचं नाव घेत शेतकऱ्यांचा आरोप. शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्या समोर कैफियत मांडली. जे मोठ्यांचं धोरण आहे धनगर समाजाचं, त्याच्यामध्ये अशोक भाऊ टेकवडे यांची जमीन आहे आणि विजय शिवतारे, DSK आणि डॉक्टर रावळ अशी काही लोक आहेत गावातील स्थानिक पुढारी की त्यांचे आहेत. त्या लोकांनी जबरदस्ती लोकांच्या आणि अनादायी रजिस्ट्रारकडे करून त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत. कुणीही माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असेल तर पवारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. मी स्वतः कष्टानं सगळी कमाई केली. विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. तर मी उद्योगपती असून उद्योगासाठी त्या जमिनी घेतल्या होत्या. शिवतारे यांचं स्पष्टीकरण. सगळ्या प्रॉपर्टीज उद्योग जे आहेत ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणातली भ्रष्टाचार करून कोण किती प्रसिद्ध आहे आम्हाला माहिती आहे. मी बोलायची गरज नाही. कुठची फॅमिली, कुठचा परिवार, हे सगळं माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला. मिसगाईड करून कोणी काय बोललं तरी पवार साहेबांसारख्या जबाबदार व्यक्तिमत्वाने अशा प्रकारचं ऐकून लगेच त्याच्यावर कॉमेंट करणे चुकीचं आहे. वरळीमधून आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडे आव्हान देणार. सूत्रांची माहिती. वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे तर माहीम मतदारसंघातून नितीन सरदेसाई निवडणूक लढवणार. सूत्रांची माहिती. 400 पारचा नारा मोदींनी दिला पण 200 पारही जाऊ शकले नाहीत. हिंमत असेल तर शिंदेनी मोदींना त्यांची चूक दाखवावी. संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान. 400 पार का नारा है, मोदी ने दिया था ना, तो मोदी जी को जाकर बोलिए अपने गलती की. हिम्मत है, बोलिए मोदी जी को, मोदी जी आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके, बोल के दिखाइए. पात्रता नसलेल्यांना पक्षाने मोठं केलं. ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्षांशी गद्दारी केली. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं. पक्षाने जाण्याचे मोठं करण्याचं काम. अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी करावी. बजरंग सोनवणे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्ये पुण्यात बंद दाराआड चर्चा. विधानसभा निवडणुकीआधी दोघांमध्ये भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. 16 जूनला जयदत्त क्षीरसागर कार्यकर्ता मेळावा घेत भूमिका जाहीर करणार. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.